वज्रनखाय विद्महे तीक्ष्णदंष्ट्राय धीमहि तन्नो नरसिंह प्रचोदयात्। नमस्कार मंडळी, आज मी पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आली आहे एका येत्या अशा सणाची माहिती जो रविवारी 11 तारखेला 11 मे 2025 रोजी म्हणजेच नरसिंह जयंती साजरा करण्यात येत आहे। मंडळी, नरसिंह जयंती हा एक अतिशय महत्त्वाचा शुभ दिवस आहे। या दिवसाचे महत्त्व आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण लहान मुलं, आपल्याकडची येणारी पुढची पिढी, या मुलांना नरसिंह देव कोण होता, तो कशा प्रकारे प्रकट झाला, त्याच्या मागची गोष्ट काय आहे, हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आज सांगणार आहे। मंडळी, याच्या मागे एक अतिशय सुंदर कथा आहे। हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष असे दोन बंधू होते। या दोन बंधू हे दानवांपैकी असल्याने त्यांना विशेष वर प्राप्त झालेले होते आणि त्यांचा कहर हा पृथ्वीवरती अतिशय माजत होता। त्यामुळे भगवान विष्णूंना सर्व देवांनी विनंती करून या दोन्ही दानवांचा अंत करण्याची विनंती केली। परंतु कशी आणि काय काय झाले ते ह्या गोष्टीच्या दरम्यान मी तुम्हाला सांगणार आहे। हिरण्याक्ष याचा वध भगवान विष्णूंनी केला। त्यानंतर संतापलेल्या हिरण्यकश्यपूने ब्रह्मा भगवान यांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय जोरात तपश्चर्या सुरू केली। या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान ब्रह्मांनी त्याला एक वर दिला आणि त्या वरामध्ये हिरण्यकश्यपूने असे मागितले की कोणीही पृथ्वीवरचा मनुष्य किंवा प्राणी ना निसर्गात, ना आकाशात, ना जमिनीवर, ना भूतप्रेत कोणीही हिरण्यकश्यपूला मारू शकणार नाही। त्याला अमरत्व प्राप्त करण्याचे वरदान ब्रह्माजींनी त्याला दिले। हा वर मिळाल्यानंतर हिरण्यकश्यपू अतिशय गर्वाने धुंद झाला। त्याला त्याच दरम्यान अतिशय तेजस्वी, शांत आणि प्रसन्न चित्त असलेला प्रल्हाद नावाचा मुलगा झाला। हा मुलगा अतिशय तेजस्वी होता आणि त्याला भगवान विष्णूंचा भयंकर नाद होता, म्हणजे की त्याला भगवान विष्णू भयंकर स्मरण तो करत होता, त्यांचं चित्त करत होता, त्यांची भक्ती करत होता। आणि ज्या वेळेस हिरण्यकश्यपूला हे सगळे कळले त्यावेळेस त्याने ज्या आपल्या भावाला भगवान विष्णूंनी मारले, जो आपला शत्रू आहे, अशा शत्रूची भक्ती तू करतोस, माझी भक्ती नाही करत, यासाठी म्हणून प्रल्हादाला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली। या मृत्यूदंडाच्या शिक्षेदरम्यान त्यांनी अनेक प्रकारे प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला। जसे की त्यांनी प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिले तरीही प्रल्हाद जिवंत राहिला, उंच कडे लोटावरून फेकून दिले तरीही प्रल्हाद जिवंत राहिला। कोणत्याही प्रकारे प्रल्हादाला मारता येत नाही हे बघून हिरण्यकश्यपूने त्याला दरबारात बोलवण्याची आज्ञा त्याच्या सेवकांना केली आणि त्याने ठरवले की तो स्वतः प्रल्हादाला मारेल। ज्या वेळेस सगळे सैनिक हे प्रल्हादाला घेऊन दरबारात आले आणि हिरण्यकश्यपूने आपली तलवार काढली प्रल्हादावरती उभारण्यासाठी, त्यावेळेस अचानक एका खांबातून न मनुष्य आणि न प्राणी, म्हणजे की धड त्याचं जे होतं, त्या व्यक्तीचं, विष्णूंनी ज्याचा अवतार घेतला ते माणसाचं होतं, परंतु चेहरा हा अतिशय अकराळ विकराळ सिंहाचा होता। तो म्हणजे नरसिंहाचा अवतार त्या खांबातून प्रगट करून हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवरती घेऊन आणि आपल्या नखांनी त्याचे पोट फाडून त्याचा वध केला। ही गोष्ट आपल्यापैकी बऱ्याचशा लहान मुलांना किंवा अजूनही काही पिढ्यांमधील काही लोकांना माहिती नाही की आपण नरसिंह जयंती का साजरी करतो। भगवान नरसिंह हा भगवान विष्णूंचा 10 अवतारांपैकीचा 4था अवतार आहे। या दिवशी वेगवेगळ्या प्रकारे घरोघरी ज्यांच्याकडे कुलदैवत आहे नरसिंहाचं, त्यांच्या घरी नरसिंह जयंतीचा मोठा कार्यक्रम साजरा केला जातो आणि त्यासाठी काय काय करावं लागतं ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमधून मार्गदर्शन करेन। धन्यवाद।